आम्ही आता सगळेजण आवरून चाललो आहे पिझ्झा खायला. 2-3 दिवस झालं सिद्धांत पोरं म्हणायला लागले पिझ्झा खायचं. वेदांत कुठं चाललंय? फिरायला. कुठं चाललंय बाई तू? कुठं चाललं बाळा? आम्ही जरा म्हटलं आता संध्याकाळचे 5-6 वाजलेले आहेत, म्हटलं थोडंसं फिरून यावं बाहेर. तरी पोरं म्हणले आम्हाला खायचं पिझ्झा. म्हणजे आमच्या इथं जवळ आहे पिझ्झाचं शॉप. म्हटलं चला तिथं घेऊन जावं पोरांना आज पिझ्झा खायला. पण दोघं जण तयार झालं तर मस्त खुश झालं. ते काय खायचं तुम्हाला? वेदन काय खायचं? वेदन काय सांगतो? वेदन काय खायचं नाही सांगत. पिझ्झा सांगतोय, पिझ्झा खायचा आहे. जरा झोपलेलो जरा दुपारचं, झोपतनं उठून मग क्रेविंग होती ना एक संध्याकाळची खायची, ती क्रेविंग आता झाली. आपण डाएट बीट करत नाही, काय करायचं डाएट बीट करून? मी तर लक्ष देत नाही. मस्त हाय तसं खायचं प्यायचं मस्त चागायचं. आणि जास्त दिवस म्हणजे आता लय दिवस झालं खाऊन, झालं महिना होत आलं पिझ्झा खाल्ला नाही पोरांनी. म्हटलं आता पोरांना चारा. सिद्धांत यांची चालली गडबड दोघांची आवरावरी. चला मी पण जाते आता. काय खायला आलं वेदांत? वेदांत काय खायला आलं? काय खाणार आहे वेदांत? आम्ही आलो आहे इथं वाट बघतो. ऑर्डर घेतली, बसलोय पिझ्झाची. आज पिझ्झाच खायचा, लय आवडतो पिझ्झा वेदांतचा. त्यानंतर आम्ही थोडं असं फिरायला पण गार्डनमध्ये जाणार आहे. आम्ही 3 जण आलेले. सिद्धांतचे पप्पा गेला ट्रिपला. सिद्धांत, मी, वेदांत, आमची 3घांचीच एन्जॉय पार्टी. वाट पाहणं चालू आहे. मस्त आता गरम गरम पिझ्झा आलेला आहे. हां टाकते, ह्याला पण टाकायचं, वेदांना पण. मला हो छान आहे वेदांत पिझ्झा. वेदांना गरम गरम पिझ्झा खायला घालू. कसं आहे आता बघा, थोडंसं वेदांना पिझ्झा लय आवडतात मला. सिद्धांत दादा त्यांचं चालू आहे आता खेळणं. आम्ही आलो मस्त गार्डनमध्ये पिझ्झा खाऊन. छान वाटायला लागले, पण गार्डनमध्ये हिरवगार भारी वाटायला लागले सगळं. पाऊस पडल्यामुळं अजून हिरवगार मस्त झालेलं आहे, छान वाटते. वेदांना माझ्यापाशीच बसवायचं. जा ना खेळा छान छान. बघा गार्डनमध्ये असं मस्त भजन कीर्तन पण चालू होतं आमच्या. आले की नवीन नवीन काहीतरी पाहायला भेटतं. वैदूचा खेळ कसा चालू असतो. एवढा पाऊस अचानक आला आणि ह्यांचा नाच बघा. पावसात भिजायला लागले ते सगळेजण. आणि आम्ही बसलो. आम्ही गार्डनमधनं निघलो आणि लय जोराचा पाऊस आला. आम्हाला घरी जातच आहे ना, मग आम्ही डायरेक्ट स्टॉलवर आलो इकडं आमच्या इथं. आता सगळं थांबलो छत्री खाली आमच्या. आणि पूर्ण रस्त्याला पाणी झालं. आणि पाऊस यायला लागला तर घरी लेकरांना पण घेऊन जात आहे ना. हे लेकरं इथं बसवलेत, कसं खेळतोय. मरणाचा पाऊस यायला लागला. आता पाऊस उघडल्यावर जायचं घरी. पावसात बाहेरनं घरी आलो आणि थंडी तर लय वाजायला लागली. अचानकच पाऊस आला आणि आम्ही थांबलो छत्री खाली. मग आणि हे काल सिद्धांच्या पप्पाने मका सोलून ठेवलेला, आम्ही काही केलंच नाही त्याचं.
तर म्हटलं की आता शिजवावं त्याला, म्हणजे पावसात खायला भारी पण वाटतं. हळद मीठ टाकून नुसतं शिजवायचं. त्याला फ्राय पण होते, पण पोरांना सर्दी खोकला पावसामुळे होऊन जातं ना, मग त्याच्यामुळं नाही. आणि स्वयंपाक करायचा आहे, जास्त काय करायचं, भाकरी करायची, कारलं करायचं आहे आता. कारल्याला कालच संध्याकाळी मीठ लावून ठेवलेलं मी, तर नाही का, आता नुसतं सुक्कं कारलं आणि मस्त शिजून छान लागतं हे पण खायला. मका लावला शिजायला. आता कारल्यामध्ये ना काल मीठ लावून ठेवलं होतं, त्याचा सगळा कडूपणा त्याला धुवून छान पिळते. इथं मका लावला शिजायला. आता नको नाही तसं करू, पण भाकरी पटकन करून घेतली. आता आम्हाला यायला 8:30 वाजले. आता 8:30च्या नंतर स्वयंपाक करायचा, जेवायला उशीर, सिद्धांच्या उद्या डबा, म्हणून म्हणलं पटपट करून आवरून घ्यावं. आणि कारला 2-3 वेळा धुवून असं पाण्यात ठेवलं, म्हणजे त्यातलं कालचं मीठ सगळं जास्तीचं असं ना ते निघून जाईल. आता मस्त पटकन भाकऱ्या करते. भाकरी झाली मग कारला लावते. भाकरी पण माझी बघा किती मस्त फुगली. पीठ चांगलं दळून दिलं ना भाकरी पण छान होतात. मग पिठामुळे टेन्शन होऊन जातं. टमचटम फुगली का नाही, मस्त वाटते ना. नको तसं करू, वेदना असं स्वयंपाक करताना त्रास द्यायला लागले त्याच्यामध्ये. नको बाळा तसं करू. शिजला असं ना आता चांगलं. हळद मीठ लावलं मस्त वाटायला लागलं. पोरांना खायला बनवते. सिद्धांत ये बघा खायला. एकदम मस्त भाजी पण झाली. आता कारल्याचे परतायला ठेवलं तर परते झालं. स्वयंपाक पण ऑलमोस्ट राहील. चला खायला आपण. चला इकडे इकडे ये. मी काय आणलं खायला? गम्या खा दादा. शिजले छान. खा ना तुम्ही पण. आणि पोरांना दिलं ना. आता जेवायचं टायमिंग झालंय, पण दीड ते खायला 9 वाजले. ते आम्हाला स्वयंपाकाला उशीर, आम्हाला उशीर लागतो तर इथं जेवतो आम्ही. रात्री तर आम्हाला 12 वाजले जेवायला, पण आता चालेल करायचं उशीरपर्यंत. झालं ना मग जेवण. त्याच्यानंतर थोडंसंच खायचं, थोडंसं स्नॅक्स टाइम म्हणून. असं संध्याकाळचं मग अशीच पिझ्झा खाल्लाय. भूक पण नाही एवढी. तर तुम्ही केलाय स्वयंपाक, किती जाईन तेवढं जाईन आता पोटात. जेवताना ना हा इतकं किरकिर करतो ना वेळ, काय माहिती का. भात दिल्यावर खा. आता त्याला देते जेवण तर काय. चंपा चंपा काय देऊ मग? हे काय कालवण देऊ, डाळ देऊ? त्याला डाळ खायची हा बघा. नाही जेवताना इतकं किरकिर करतो ना बापरे. बस भाकरी बनवली गरम गरम, भाजी कारल्याची बनवली. कसं झालं ते? मस्त वाटतं ना. देते ना सगळ्याला जेवायला. या सगळेजण जेवायला तुम्ही पण. जर बाळ बाबांना देऊन वडिलांना जेवण द्यायला लागले. आता आम्ही पण जेवून घेतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.